the science standard 7, the chapter number 16, natural resources. In this chapter, in the previous video, we learned about the various resources, what is resources, and the minerals and the ores also. And after then, here we continue how minerals form. Minerals are formed from the magma in the earth's crust and the lava from the eruption of the volcano when they cool and get transformed into the crystal. मॅग्नेटाईट किंवा त्याला मायका या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये, की जेव्हा पृथ्वीमधून ज्वालामुखी बाहेर पडत असतो, लावा मॅग्मा म्हणजे काय, तो ज्वालामुखी भूगर्भातून बाहेर पडत असतो, तेव्हा आपल्याला हे खनिज जी आहेत ती मिळत असतात खडकांच्या रूपामध्ये. मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द सॉलिड क्रिस्टल रिमेन्स बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ द इव्हॅपोरेशन. काही पदार्थ जे असतात, काही असे पदार्थ मिळतात त्या मिनरल्समधून. काही सॉलिड क्रिस्टल्स रिमेन्स बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. त्याच्यातलं पाणी संपून गेल्यानंतर आपल्याला काही पदार्थ उरतात. हॅलाईट म्हणतात, जिप्सम जे आहेत हे असेच प्रकार आहेत. त्यानंतर डायमंड आणि ग्राफाईट हा सुद्धा तुम्हाला परिचित असेल किंवा हे खनिजच्या स्वरूपात आपल्याला मिळतात. मिनरल्स गेट ट्रान्सफॉर्म फ्रॉम द वन फॉर्म इन टू द अनदर ड्यू टू द लार्ज चेंज इन द टेम्परेचर अँड द प्रेशर. तापमान आणि दाबामुळे हे रूपांतरित हे खडकांचे रूपांतरण हे डायमंडमध्ये आणि ग्राफाईटमध्ये झालेलं असते. हे कार्बनची रूपे आहेत आणि हे सर्वात हार्ड असतो डायमंड. सम आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस इनऑर्गॅनिक मिनरल्स. एक्झाम्पल शेल्स, कंचेस आर फॉर्म फ्रॉम द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी. असे सेल्ससुद्धा आपल्याला हे मिनरल्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतात. इथे वर्गीकरण दिलेलं आहे. नॉन मेटल कोणते, मेटल मिनरल्स कोणते आणि एनर्जी मिनरल्स कोणते. मायका, सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड, फेल्डस्पार हे जे आहेत हे नॉन मेटल आहेत. आणि मेटल्स कोणते, आयर्न, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साईट, मॅग्नेज, प्लॅटिनम, टंगस्टन, कोल, मिनरल ऑइल, नॅचरल गॅस. हे एनर्जी, ज्यांच्याकडून आपल्याला एनर्जी मिळते, धातू मिळतात आणि अधातू मिळतात. हे तिन्ही प्रकार आपल्याला लक्षात येतील. तुम्हाला हे माहिती असेल, जेम्स आणि जेमलाइक्स मिनरल्स काही खड्यांसारखे जे रूपांतरित असतात, पाचू, माणिक वगैरे, आपण ज्यांना हे नावं जे आहेत हे माणिक वगैरे हे आजसुद्धा वापरण्यात येतात. हे दगडांच्या रूपामध्ये आधी असतात आणि मग नंतर ते आपल्याला अवेलेबल होतात. द नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे इंडियन स्कूल ऑफ द माइन्स, धानाबाद, वॉज फाउंडेड इन 1926 टू इम्पार्ट द एज्युकेशन ऑफ मायनिंग. खाणकामाचं संदर्भातलं हे शिक्षण देणारे एक इन्स्टिट्यूट आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी त्याला असं म्हणतात, IIT. त्याला नंतर काय केलं गेलं, चेंजेस करण्यात आलं. इंडियन स्कूल ऑफ द माइन्स, धानाबादची. सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओर्स. काही महत्त्वाचे जे आहेत त्यांची ओळख करून घेऊया. त्यांचं बाजूला तुम्हाला चित्रामध्ये पण आहेत, पण आपण थोडक्यात त्यांची माहिती आपल्याला नक्कीच आली पाहिजे. तर आयर्न ओर्स म्हणजे काय, जे आपण म्हणतो लोह खनिजे आपण त्यांना म्हणतो आपण. तर आयर्न ऑकर्ड इन द इम्प्युअर स्टेट कॉल्ड ॲज द आयर्न ओर. साध्या सुईपासून तर रेल्वेच्या रूळच्या ट्रॅकपर्यंत, तर अशा याची निर्मिती आपल्याला लोखंडाची आणि वेगवेगळ्या क्षेत्रात लागत असते. आपल्या बांधकामाच्या क्षेत्रामध्ये लागत असते, तर मोठमोठ्या मशिनरी बनवण्यासाठी लागत असते. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याचं खनिज आणि नंतर लोखंडाचं रूपांतर आपल्याला दिसेल. मॅग्नीज ऑकर्स इन द फॉर्म ऑफ द कार्बोनेट, सिलिकेट अँड ऑक्साइड्स. कंपाऊंड्स ऑफ द मॅग्नीज आर यूज इन द प्रिपरेशन ऑफ द मेडिसिन्स and for giving a pink tint of the glass. To the glass. The manganese is also used in electric appliances. काचेमध्ये रंग देण्यासाठी याचा वापर केला जात असतो. त्यानंतर बॉक्साईट is the most important ore of the aluminum. It contains the 55% aluminum. Bauxite consists of mainly aluminum oxide. Aluminum is a very good conductor of the electricity and the heat. म्हणजे बॉक्साईटपासून आपल्याला काय मिळतं, तर ॲल्युमिनियम हा धातू मिळत असतो, लक्षात घ्या. Therefore it is used mainly the aeroplane, transport vehicles to make the electric wires. तर त्यासाठी त्याचा महत्त्वाचा आहे. मॅग्नीजचा आपण आत्ताच पाहिले, इलेक्ट्रिकचे जे अप्लायन्सेस असतात
उपकरणे त्यांना वापर केला जातात. लोखंडाचा पण आपण पाहिलं. त्यानंतर कॉपर इज फाउंड इन अ इम्प्युअर स्टेट इन द विन्सिनिटी ऑफ द आयर्न अँड अदर मिनरल्स. कॉपर इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. ते अत्यंत उत्तम असं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केलं जात असतं यांच्या माध्यमाने. द मायका इज अ बॅड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द थिकनेस ऑफ इट्स लेअर. Mica has a many uses such as the Ayurvedic medicines. ज्याला मराठीमध्ये अभ्रक असं म्हणतात. अभ्रक हा इलेक्ट्रिक मशीनमध्ये इस्त्री आयर्न वगैरे त्यांच्यामध्ये वापरला जातो. वायरलेस कम्युनिकेशनमध्ये आपल्याला मोबाईल्समध्ये वापरला जात असतो. तर हा धातूसुद्धा आपल्याला अधातूच्या रूपामध्ये आहे आणि याचाही वापर आपल्याला दिसून येतो. तर हे महत्त्वाचे मिनरल्स आणि ओर्स आहेत. त्यानंतर आपण आता फ्युएल म्हणजे कोणते आपल्याला जे इंधन म्हणता येईल तर त्यामध्ये आपल्याला कोल्स. द सबस्टन्स आर कॉल्ड एज अ फ्युएल. द व्हेरियस सबस्टन्स आर यूज इन अ डे टू डे लाईफ फॉर जनरेटिंग एनर्जी. फ्युएल्स आर फाउंड इन द सॉलिड लिक्विड अँड गॅसेस. तर कोल जो आहे त्याला आपण कोळसा असं म्हणतो. हा पूर्वीच्या काळी खूप वापरला जायचा, तेवढ्या प्रमाणात ते मिळायचं. आज आपल्याला मिळू शकत नाही जास्त, पण आता महागडी त्याची किंमत आहे. कोल वॉज अ थस फॉर्म द रिमेन्स ऑफ दोज प्लांट्स दॅट इज दे बाय द कोल इज सेड टू बी द फॉसिल फ्युएल. त्याला फॉसिल फ्युएल असं म्हणतात. हजारो वर्षापूर्वी जमिनीखाली गाडलेले जे अवशेष होते डिपॉझिटेड ओव्हर देम, द व्हेरी हाय प्रेशर अबोव देम अँड द हीट फ्रॉम द अर्थ इंटेरियर. पृथ्वीच्या हीटमुळे आणि दाबामुळे ते काय झाले, आतले अनेक वर्षानंतर ते अवशेष बरीड झाल्यानंतर प्लांटचे आणि ॲनिमलचे त्यापासून आपल्याला फ्युएल मिळालेला आहे. आणि जो स्थायू रूपामध्ये असेल तो कोलच्या स्वरूपात मिळालेला आपल्याला दिसून येतो. कोलची निर्मिती ही आपल्याला इथे दिसून येते. फॉर्मेशन ऑफ द कोल्स. कोळसा हा इथे दाबला गेला. ह्या पृथ्वीची जी उष्णता होती त्या उष्णतेमुळे ते बर्निंग झालं. त्यानंतर त्याचा एक प्रेशर गेला, त्यातलं पाणी डिहायड्रेट होत गेलं आणि त्याला अनेक कालावधीपर्यंत ते जमिनीत राहिल्यामुळे त्याच्यामध्ये कोळशामध्ये रूपांतर आपल्याला दिसून. कोल इज फाउंड इन माइन, पीट, लिग्नाईट म्हणजे ब्राऊन कोल हे प्रकार आहेत. द बिट्युमिनस कोल, द अँथ्रासाइट आर द व्हेरियस टाईप. हे 4 जे टाईप्स आहेत बघा, पीट, लिग्नाईट, त्यानंतर बिट्युमिनस अँड द अँथ्रासाइट. 4 प्रकार आहेत कोलचे. अँथ्रासाइट इज अ कोल ऑफ द हायेस्ट ग्रेड. तो चांगल्यात उत्तम प्रतीचा कोळसा मानला जातो. दगडी कोळशाची गोष्ट करतोय आपण. हे 4 प्रकार आहेत. कोल इज इन द वे ऑफ द स्टोअर हाऊस ऑफ द कार्बन is burned to obtain the heat energy. Coal is used as a fuel. It is used in a fuel thermal power plant as well as the run boiler, railway engines. रेल्वे इंजिनसाठी आता वापरत नाही, मात्र पूर्वीच्या काळी हे कोलच्याच माध्यमाने वापरलं जायचं. काही बॉयलर असतात साखर कारखान्यामध्ये, ते कोळशाच्या मदतीने पेटवले जात असतात. थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे आता औष्णिक विद्युत केंद्र. लिहून घ्या, औष्णिक विद्युत केंद्राच्या मध्ये सुद्धा त्याचा वापर केला जात असतो. कोल इज ऑल्सो यूज एज अ फ्युएल फॉर कुकिंग अँड द बेकिंग ब्रिक्स इन अ किल. भट्टीमध्ये त्या विटा जाळण्यासाठी पण केला जातो इन द लार्ज स्केल. द गॅसेस फ्युएल, प्रोड्युसर गॅस अँड द वॉटर गॅस आर ऑप्टेन फ्रॉम द कोल. काही गॅसेस तयार करण्यासाठी वापरतात. कोल ॲज अन एनर्जी रिसोर्स कॉन्ट्रीब्यूट ग्रेटली इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. बघा, द मिलियन इयर्स वर्षापूर्वी असं जमिनीखाली अनेक जीव जे होते ते दाबले गेले. कालांतराने त्या दाबले गेल्यानंतर ते सजीव जे आहेत ते दाबत गेल्यानंतर काही आणखी दुसरे सजीव जिवंत राहिले, ते पण कालांतराने दाबले गेले. आणि मग असा तो थर वाढत गेला जिथे जिथे ते होते. आणि त्यानंतर त्याच्यामधून आपल्याला काय करतो, आतमध्ये आपण खोलवर एक ड्रिल करून आपण जो या प्राण्यांचा अवशेष उरले होते फॉसिल फ्युएल, ते आपण याच्या तेलाच्या माध्यमाने काढत असतो. त्या ऑइलच्या स्वरूपात आपल्याला मिळत असतात. तर मिनरल्स, ऑइल अँड नॅचरल गॅस याच्यातून मिळतात. जे पोकळी असते त्याच्यामध्ये वायू भरलेला असतो आणि तेल आणि इतर गोष्टी मिळतात. त्याच्यामधून आपण डिझेल, पेट्रोल ना, रॉकेल हे पदार्थ आपण मिळवू शकतो. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन जे आहे ते 1956 साली एस्टॅब्लिश केलं आणि त्याच्या माध्यमाने आपल्याला आजसुद्धा ONGC कंपनीमधून आपल्याला त्याचं मेन ऑफिस डेहराडूनला आहे, उत्तराखंडला आहे. प्रोड्यूसर 77% ऑफ द क्रूड ऑइल, अबाउट 67 ऑफ द नॅचरल गॅस प्रोड्यूस इन द इंडिया. द 7 commercially important underground oil reserve in India ONGC has successfully explored. मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस कसे मिळत गेले आपण याच्याविषयी आता डिस्कशन करूया.
की मिनरल ऑइल हे फॉसिल फ्युएल आहे, लिक्विड फ्युएलच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते जमिनीच्या खाली आढळतं. हजारो वर्षापूर्वी ज्या प्राण्यांच्या डेड बॉडीज असतील, सी ऑर्गॅनिझम्स असतील, सँक टू द बॉटम ऑफ द सी, आणि त्यांच्यावर ते साचले गेले समुद्राच्या तळाशी जाऊन. त्यानंतर त्याच्यावर सॉईल सँड कलेक्टेड होत गेलं, आणि त्याचं हाय प्रेशर आणि टेम्परेचरमुळे काय होऊन गेलं, ते ॲनिमल डेड होत गेले. त्याच्यातून त्यांचं रूपांतर मिनरल ऑइलमध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येतं. द मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू द ऑइल वेल. ते ऑइल वेलमधून आपल्याला बाहेर काढलं जात असतं. मिनरल ऑइल फॉर्म मेनली ऑइल सँड्स, शेल, द सँडस्टोन अँड द लाईमस्टोन ॲट द डेप्थ ऑफ 1000 to 3000 मीटर्स इतकं खोलवर त्याच्यातून काढलं जात असतं, जे आपण चित्रात पाहिलं. known as a petroleum. Minerals oil also known as a petroleum or the crude oil. Crude oil म्हणजे काय, कच्चे तेल. इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. ते थोडंसं हिरवट आणि काळपट रंगाचं, तपकिरी रंगाचं असतं. पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ द मेनी कंपाऊंड, मेनली द हायड्रोकार्बन टाईप. हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बनचं ते एकत्रित बंध त्याच्यात आढळून येतात. इट इज कंटेन द कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर ते असतात. पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू द ऑइल वेल्स. नंतर त्याला रिफाईन केलं जात असतं डिस्टिलेशनमध्ये. सेपरेट द कॉम्पोनंट ॲव्हिएशन पेट्रोल म्हणजे विमानात वापरण्यासाठी पेट्रोल, गॅसोलीन, त्यानंतर डिझेल, त्यानंतर केरोसिन, नॅफ्था. नॅफ्था म्हणजे हे पण एक सोल्युशन आहे. लुब्रिकेटिंग ऑइल जे गाड्यांमध्ये वापरतात, डिझेल वापरतात, हे सगळे जे पदार्थ जे आहेत हे एकाच क्रूड ऑइलपासून वेगवेगळे करण्याची क्रिया ही चालत असते. दे आर यूज ॲज अ फ्युएल इन द प्रोडक्शन ऑफ द डाईज, पेस्टिसाइड्स, परफ्युम्स अँड द आर्टिफिशियल फायबर्स. त्या अशा निर्मितीसाठी रंगांच्या, पेस्टिसाइड म्हणजे औषध, कीटकनाशके, अत्तरांचे कारखाने यांच्यामध्ये सुद्धा याचा वापर आपल्याला दिसून येतो. नॅचरल गॅसमध्ये काय आहे? नॅचरल गॅस इज ए इम्पॉर्टंट फॉसिल फ्युएल इज फाउंड टू असोसिएट विथ द पेट्रोलियम अंडरगो ऑइल while the some places are natural gases. The main component of natural gas is a methane. लिहून घ्या, CH4, ethane, C2H6, propane, C3H8, and the butane, C4H10 are present in the small proportion. आणि हे संपूर्ण जमिनीच्या आतमध्ये जेव्हा दाबल्या गेल्यानंतर ते प्रेशर तसंच सेम क्रिया झाली, आणि दिस फ्युएल कॅन बी कॅरीड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स बाय मीन्स ऑफ द गॅस pipeline. But in the absence of the network of the pipeline, it is transformed in a higher pressure into the complex natural gas. ते आपल्याला जमिनीच्या खाली असल्यामुळे त्याचे तेवढे आपल्याला पाईपच्या माध्यमाने न करता त्याला कॉम्प्लेक्स स्वरूपामध्ये त्याला बंदिस्त केलं जातं असं त्या गॅसला, म्हणून त्याला कॉम्प्रेस नॅचरल गॅस, त्याला CNG असं म्हणतात. जे लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे जो वाहनांमध्ये वापरतात, लिक्विफाईड नॅचरल गॅस आणि नुसता कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, ते दोन्ही त्याचेच पार्ट आहेत. कॅरेक्टरिस्टिक, फायर इझिली, नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर द कंबशन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर फॉर्म, the other pollutant are not produced, can be transformed easily, combustion can be controlled easily. म्हणजे सहज नेता येतं, त्याला पेट घेतं, त्यानंतर त्याच्यामधून पोल्युशन जास्त होत नाही. तर आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर बघा, काय मिनरल्स ऑइलला काय म्हणतात, लिक्विड गोल्ड म्हणतात. वाय द कोल कॉल्ड ॲज अ ब्लॅक गोल्ड, त्याला ब्लॅक गोल्ड म्हणतात कोळशाला. तर हे असं का म्हणतात, कारण हे अत्यंत दुर्मिळ आहेत. हे संपले तर आपल्याला ते पुन्हा आपल्याला प्राप्त होणार नाही. LPGची माहिती दिलेली आहे. पेट्रोलियम गॅस जो आपण आपल्या घराच्या टाक्यांमध्ये यायचं, सिलेंडरमध्ये, जे आज पण दिलं जात असतं. हां, जवळजवळ त्याचं एक ओरिजिनल जे हाय प्रेशरने त्याला काय केलं जात असतं, आतमध्ये टाकलं जात असतं लिक्विड स्वरूपातल्या गॅसला. इट इज स्टोर द थिक वॉल्ड स्टील सिलेंडर्स अँड अंडर द प्रेशर इट रिमेन्स इन द लिक्विड स्टेट अँड फॉर्म द स्टोरेज सिलेंडर अँड ट्रान्सफॉर्म बॅक इन टू द गॅसेस. त्याला नंतर परत त्याला हवा लागली का त्याचं पाण्याचं वाफेत रूपांतर होतं आणि तोच गॅस म्हणून बाहेर येतो. दिस गॅस कंटेन द मेनली 2 कंपोनंट्स. त्या कंपोनंटचं नाव लिहून घ्या, प्रॉपेन आणि ब्युटेन. त्याचा रेशिओ 30 आहे. प्रॉपेन 30% असतो, तो ब्युटेन 70% असतो. ऑर्डरलेस गॅस असतो, एवढा काही वास येत नाही त्याचा. बट द स्मॉल अमाऊंट ऑफ द केमिकल कॉल्ड ॲज अ इथिल मर्कॅप्टन विच हॅज अ स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्डर इज ॲडेड टू इट. त्याच्यामध्ये इथिल मर्कॅप्टन नावाचा पदार्थ असतो, त्याच्याने तो वास आपल्याला येत असतो. दिस हेल्प टू डिटेक्ट एनी लिकेज ऑफ LPG गॅस
इमिडिएटली अँड थस अवॉइड ॲनी ॲक्सिडेंट. हा का टाकतात? कारण त्याच्याने जर ते कळलं नाही तर त्याचा धोके हे जास्त होऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे नॅचरल गॅस जे आहेत हे फ्रेंडली आहेत. हे आपल्याला आजसुद्धा त्याचं आवश्यक आपल्याला आहे. ग्रोईंग पॉप्युलेशनमुळे आपल्याला म्हणजे रिझर्व द फॉसिल फ्युएल आर लिमिटेड, ते कमी आहेत. आणि इट बिकमिंग डिफिकल्ट टू मीट इन्क्रीज डिमांड and the likelihood these reserves getting exhausted known as the energy crisis. As the reserve fossil fuel, namely the mineral oil, coal, are limited and the demand increasing, alternatively fuel are the combined into the hydrogen, biofuel, methanol, and the wood alcohol, ethanol, green alcohol are the alternate fuel. तर अशा पद्धतीने आपण हा घटक आपण समजून घेतलेला आहे. तर याच्यातले महत्त्वाचे मिनरल ऑइल्स, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसेस है ना, तुम्हाला अनेक परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याची तयारी तुम्ही नक्की करा. धन्यवाद.